लेखक दिग्दर्शक म्हणून बरेच सिनेमे तुम्ही केलेत. हो. त्यातला खोपा सिनेमा म्हणजे आपण सोबतच एकत्र केला. मग ते लेखक म्हणून तर केलेलेच आहे. म्हणजे आता लेखन करताना म्हणजे दिग्दर्शकाची पण तेवढी आता दिग्दर्शक म्हणून काम केलं. हो. मग ती कशी जबाबदारी? मग तो सिनेमाबद्दल काय सांगाल खोपाबद्दल? खोपा हा जो सिनेमा आहे, हे मी जे म्हणलं ना, की ते इथं कुठतरी गोष्ट लागायला पाहिजे होती. आपल्या खोप्याची वन लाईन किती स्ट्रॉंग होती, की गरज नाही की एक खोपा तयार करण्यासाठी सगळ्या काड्या एका झाडाच्या असाव्यात. बरोबर. हां. वेगवेगळ्या झाडाच्या असल्या तरी त्याची गुंफण जर असेल तर त्याच्यामध्ये पिल्लू अंड व्यवस्थित राहतं. बरोबर. ही संकल्पना मी ज्यावेळेस मेडिकल कॉलेजला असताना NSS कॅम्प थ्रू ज्यावेळेस लातूरला भूकंप झाला होता किल्लारीचा, त्यावेळेस आम्ही म्हणजे सेवक मदतनीस म्हणून आम्ही तिथे गेलो होतो. की आम्ही प्रत्यक्ष तिथं खोप्यातली जी घटना आहे ती त्याच्या म्हणजे पार्ट होत असते सिनेमाचा. तू इतकं छान कला दिग्दर्शन केलंस त्याचं. तर ते जे आपण डिझाईन केलं ना ते मी प्रत्यक्ष तिथं डोळ्याला बघितलेलं 93ला. बरोबर. आणि तशा घटना बघितल्या म्हणून आपण ती गोष्ट केली होती. परंतु खोपा करताना तो माझा पहिलाच प्रयत्न होता. लोक पहिल्या प्रयत्नात नाही छोटीशी गोष्ट घेतात. हो. कुणीतरी नाही चला छोटीशी गोष्ट घेऊ. मी म्हणलं नाही, मला करायचंय, मला तो दिसतोय सिनेमा बरोबर. आणि मी तसाच करणार. आणि तुला आठवतं की तू कला दिग्दर्शक होतास तो JCB तू सांगितलेलं ते बरं राहिलं की JCB जवळपास 10 दिवस चलत होता. काय होतं की आपण म्हणजे पहिले शूटिंग शिक्रापूरला केलं, हो. घर नंतर मग दुसरं हे झालं, घरं पडलेली, हो. त्याचा कॅम्प, मेडिकल कॅम्प, बाकीच्या गोष्टी. मग ते चित्र भयावक अंगावर आलं पाहिजे होतं. त्यामुळे आपण ते गाव म्हणजे खरं तर पाडून टाकलं थोडंसं एक पडलेलं गाव आणि त्यातून सगळं उभं केलं. पण ते चांगलं तुमची तळमळ होती. शेवटी ठीक आहे बजेट बाकी गोष्टी आहेत. नाही आणि आपण काम दाखवायचे. तुलाच माहितीये की आपण खूप कमी बजेटमध्ये सिनेमा केलाय. बरोबर. मला त्या ठिकाणी हिरोईन मोठी घ्यायची होती नामांकित, तिच्याशी बोलणं नाही झालं होतं. परंतु आणि मी सुरुवातीला आजोबाच्या रोलला गोविंद नामदेवांना भेटलो होतो. गोविंद नामदेवांनी एक अमाऊंट सांगितली. त्यानंतर मग मला असं कळलं की विक्रम गोखले आपल्याला वेळ देतात. मी त्यांना गोष्ट ऐकवली, त्यांना सगळं प्रोजेक्ट दाखवला की VFX असं असेल, हे असं असेल, ते असं असेल. बरोबर. त्यांना गोष्ट आवडली. त्यांची जी अमाऊंट होती त्या अमाऊंटमध्ये माझ्या अमाऊंटमध्ये ते यायला तयार होते. मग मी काय केलं, मोह टाळला. मी ती हिरोईन कट केली आणि पूर्ण टेक्निकली सिनेमा केलाय ना. पहिला सिनेमा मी ग्रँजर म्हणजे काय म्हणते शिवधनुष्य पेललं आणि आय एम सॅटिस्फाईड. तूही त्याचा कला दिग्दर्शक होतास तर मला ते आवडलं. प्रत्येक गोष्ट आपण खूप मेहनतीने केली.